Shiv has seen a lot of तो थोड़ा सा काम स्लो चल रहा है उनका। सबसे पहले राज्यपाल गव्हर्नर साहब ठीक होणे चाहिए। राज्यपालांना आधी बरं वाटू द्या, मग बघू ना कोणाकडे किती आमदार आहेत काय। पण एक तुम्हाला मी सांगतो, उगाच तुम्ही फार उतावीळ होऊ नका। आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, एकनाथ शिंदे आणि आमचे सगळे लोक परत स्वगृही परत येतील। पण एकनाथ शिंदेसोबत सध्याचा एक फोटो व्हायरल होतो, ज्याच्यामध्ये बच्चू कडून सकट एक असू द्या, किती असू द्या, हा आमच्या घरातला विषय आहे। हे सगळे लोक परत आपल्या घरामध्ये येतील। एकनाथ शिंदे असतील किंवा इतर सगळे आमचे सहकारी असतील, त्यांच्याने आमचा चांगला व्यवस्थित संवाद सुरू आहे। राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर आम्ही नाराज आहोत असं आमदारांचं म्हणणं आहे। आणि मला असं माहिती नाही, त्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत। Eknath Shinde and other MLAs who are with him, the communication with him, with Eknath Shinde is on. Eknath Shinde is saying, Sanjay is saying that communication with Eknath Shinde is on. आज सकाळीच माझं एकनाथ शिंदेशी बोलणं आहे। सर, ये बात सच है क्या कि शरद पवार सर एक ठाकरे ने कई महीने पहले बोला था काय बोलणार सर? एकनाथ शिंदे काय बोलणार? बघा, एकनाथ शिंदे यांच्याशी पक्षामध्ये संवाद सुरू आहे। एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत। Communication with Eknath Shinde is on. That's what Sanjay Raut is saying. आतापर्यंत त्यांनी सातत्यानं शिवसेनेतच कार्य केलेलं आहे। त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये कायम सद्भावना एकमेकांविषयी। Eknath Shinde has worked in Shiv Sena for a long time, from Bala Thackeray till present situation. आज सकाळी त्यांच्यानी माझं बोलणं झालं आणि त्या संदर्भात मी The communication with Eknath Shinde is on is what the message which Sanjay Raut is trying to send out. असं समजू नका, जर कोणाला असं आनंदाचं भरताळा असेल की शिवसेनेमध्ये काही होत आहे, तसं नाहीये। जे आहेत बाहेर हे सगळे शिवसैनिक आहेत आणि त्या सगळ्यांना परत शिवसेनेबरोबरच राहायचं आहे। काही गैरसमज असतात। Sanjay Raut trying to play it down the current situation. He is saying that there is no split in Shiv Sena. Attempts are on to bring back all the MLAs from Guwahati back to the Shiv Sena fold. जनता पक्षाला असं वाटत असेल या निमित्तानं ठाकरे सरकार हे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे वगैरे कोसळेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे आणि शिवसेनेनं अनेकदा राखेतून जन्म घेऊन पुन्हा गरुड झेपली। Sanjay Raut is saying that Shiv Sena has been at its low, but from the lower point it has come to power. So even if it's mixed in sand, Shiv Sena will come back on its foot again. That's what Sanjay Raut is saying, that Shiv Sena can make comeback. एकनाथ शिंदे जी हमारे बहुत पुराने साथी हैं, हमारे मित्र हैं। सालों साल से हम एक दूसरे के साथ कंधा से कंधा लगाकर काम कर रहे हैं। उनको भी इतना आसान नहीं है पार्टी छोड़ना, और हमको भी इतना आसान नहीं है उनको छोड़ना। हमारा डायलॉग चल रहा है। आज सुबह भी मेरी एकनाथ शिंदे जी से बातचीत चल रही थी। आज सुबह हम दोनों ने 1 घंटा बातचीत की है। यहाँ से जो बातचीत हुई उस बारे में मैंने पार्टी चीफ को बताया है। कोई बात छुप कर नहीं रहती है। वापस एक बार बात हो जाएगी। उनके साथ जो विधायक है उनसे भी हमारी बातचीत चल रही है। सभी शिवसेना में है, शिवसेना में रहेंगे और उद्धव ठाकरे जी का नेतृत्व 48 तासामध्ये सगळ्या आमदारांना मुंबईत येण्यासाठी कधी लागेल असं भाजपकडून सांगण्यात येते। सगळ्या आमदारांना तसं मेसेज। मला भारतीय जनता पक्षाचं काही बोलायचं नाही, मी माझ्या पक्षाविषयी बोलतो। राउत साहब, क्या ये बात सही है कि कुछ महीने पहले नहीं, आपके पास जो इन्फॉर्मेशन है वो गलत है। अच्छा सर, एक सवाल स्थानीय म्युनिसिपल कॉर्पोरेशन के चुनाव के लिए एकनाथ शिंदे जी ने कहा था कि उनकी अध्यक्षता में चुनाव लड़े जाएं, लेकिन आपका ये मत था एमबीए ने एक साथ लड़ना चाहिए और आपने उन्हें राजनीतिक ये गलत जानकारी है। हमेशा थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन हो, वो एकनाथ शिंदे जी जो कहेंगे उस हिसाब से चुनाव लड़ा जाता है, क्योंकि वहाँ के नेता है, पार्टी ने उनको वहाँ नियुक्त किया है। आपके और उनके बीच में मनमुटाव, आपके और शिंदे जी के बीच में कुछ मनमुटाव कहा? आपल्यावर काही नाराजी आहे वगैरे? कोणावर? माझं आत्ता चर्चा झाली त्यांच्याशी। एकनाथ शिंदे माझे जीवाभावाचे मित्र आहेत, सहकारी आहेत। आमच्यामध्ये कधीही पक्षात कोणाबरोबरच त्यांची नाराजी नाहीये, ना उद्धव ठाकरेंवर ना आमच्यावर। आज आम्ही सकाळपासून चर्चा करतो, बोलतो आणि अत्यंत चांगला
पद्धतीनं आम्ही एकमेकांशी बोलत आहोत. तर नेमकी काय आपलं बोलणं झालं किंवा त्यांच्या काय मागण्या आहे असं काही त्यांनी काय सांगितलं का आपल्याला? त्यांच्या काही मागण्या नाहीये. तर नेमका रोष कोणावरती आहे? त्यांचा अजिबात मागण्या नाहीये. त्यांनी कोणताही अटी शर्ती या क्षणी ठेवलेल्या नाहीये. ते शिवसैनिक आहेत आणि त्यांच्या बोलण्यातून हे दिसतंय की ते शिवसेनेतच राहतील आणि शिवसैनिक म्हणूनच संपूर्ण आयुष्य काढतील. सर आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी अशा उनके प्रकारे बीच कोई नाराजगी और आपकी जब फोन पे बात की तो उन्होंने क्या कुछ मांग बहुत ही अच्छे माहौल में हमारी बातचीत कल से चल रही है. ऐसा नहीं कि आज मैं बोल रहा हूँ. कल भी मेरी बात हो गई, आज सुबह बात हो गई और लंबी बातचीत हुई. ना हमारे मन में कोई ऐसी खटास है ना उनके मन में कोई खटास. हम लगभग 35-40 साल से एक दूसरे के साथ काम कर रहे हैं. वो सिर्फ हमारे साथी नहीं है, वो हमारे बहुत ही अजीज दोस्त है, मित्र है. हम एक दूसरे के साथ बहुत सी बातें हमेशा शेयर करते हैं. उद्धव ठाकरे जी और एकनाथ शिंदे जी में भी वही रिश्ता है. तो जो बातें सामने आ रही है या पब्लिश हो रही है उसमें तथ्य नहीं है. कोई ज्यादा ही बड़ा चढ़ाकर बातें सामने आ रही है. ठीक है, कुछ बातें जरूर हो सकती है, उसमें से कोई ना कोई हल निकल जाएगा. संजय राऊतजी, राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा आहे की कुठेतरी शिवसेनेला महाविकास आघाडीतनं बाहेर पडायचं होतं आणि त्या बंडासाठी म्हणून एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं आणि त्यांच्या मार्फत हा प्रयत्न केला जातो. शिवसेना असे पाठीमागून कारवाया किंवा वार करत नाही. शिवसेना जे असेल ती समोरून एखादी गोष्ट करते. आज सकाळी सुद्धा माननीय शरद पवार साहेबांशी माझी चर्चा झाली, कालही झाली. आज दिवसभरामध्ये माननीय शरद पवार आणि उद्धव ठाकरे सुद्धा भेटतील आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी आहे. आम्ही संघर्ष करू. शिवसेना हा संघर्ष करणारा पक्ष आहे, लढणारा पक्ष है. हम संघर्ष करते रहेंगे. ज्यादा से ज्यादा क्या होगा? सत्ता जाएगी और क्या होता है? ज्यादा से ज्यादा क्या होगी? महाराष्ट्र की सत्ता जाएगी, सत्ता वापस आ सकती है. सर लेकिन प्रतिष्ठा होती है पार्टी की, वो सबसे ऊपर है. सर जर त्यांच्या कोणत्याही मागण्या नाहीये, जर त्यांचे कोणतेही रोष नाहीत, मग ते गुवाहाटीला एवढ्या सगळ्या आमदारांबरोबर का जाऊ द्या. गुवाहाटीमध्ये एक फार जंगल छान आहे, काझीरंगा. आमदार फिरतील, पर्यटन करतील. गुजरातला झालं, अजून कुठे जातील? करू द्या ना. आमदारांनी फिरलं पाहिजे, आमदारांनी देश पाहिला पाहिजे. आणि या देश पाहिल्यामुळे त्यांना देशाची ओळख होते. त्याच्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा. सर एकनाथ शिंदे यांनी काल असं म्हटलं होतं की आपल्याबरोबर जी तुमच्या त्यांची जी चर्चा होते ती वेगळी असते आणि तुम्ही माध्यमांसमोर वेगळं बोलता असं त्यांनी तक्रार केली. आता मी काय बोललो माध्यमांसमोर? आणि या देश पाहिल्यामुळे त्यांना देशाची ओळख होते. त्याच्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा. सर एकनाथ शिंदे यांनी काल असं म्हटलं होतं की आपल्याबरोबर जी तुमच्या त्यांची जी चर्चा होते ती वेगळी असते आणि तुम्ही माध्यमांसमोर वेगळं बोलता असं त्यांनी तक्रार केली. आता मी काय बोललो माध्यमांसमोर? सोडून द्या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं काम करत असतो. ते थोडे लांब आहेत आमच्यापासून, ते जवळ येतील तेव्हा आम्ही नक्की चर्चा करू. कधीपर्यंत जवळ येतील सर? लवकरच येतील. सर एक राऊत सर एक मिनिट सर